नमस्कार मित्रांनो, मी राहुल दळवी, एमपी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आपलं स्वागत आहे आरजी निवेश मित्र या चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडचा तिसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे हायब्रिड फंड त्या रिलेटेड माहिती घेणार आहोत. हायब्रिड फंड म्हणजे काय? ज्यामध्ये इक्विटी आणि डेब्ट ह्याचं कॉम्बिनेशन हायब्रिड फंड मध्ये असतं. आता इक्विटी आणि डेब्ट हा काय आहे, ह्याचे कोणकोणते प्रकार आहेत, इक्विटी म्हणजे काय, डेब्ट म्हणजे काय, त्या रिलेटेड व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. ते जर तुम्ही मिस केला असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक प्रोव्हाइड केलेलं आहे, तुम्ही ते चेक करू शकता, बघू शकता. आता हायब्रिड फंड मध्ये ऑलरेडी सांगितलं इक्विटी आणि डेब्टचा कॉम्बिनेशन असतो. त्यामध्ये मेन 6 प्रकार आहेत. ते कोणकोणते 6 प्रकार आहेत ते आपण पहिला समजून घेऊया. ओके, पहिला फंड कन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड, ज्यामध्ये 75 to 90% इन्व्हेस्टमेंट डेब्ट मध्ये होते आणि रिमेनिंग 10 to 25% इक्विटी मध्ये होतं. ह्याच्याच अपोजिट दुसरा प्रकार जो अग्रेसिव्ह हायब्रिड फंड, ज्यामध्ये 65 to 80% इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट होते आणि रिमेनिंग 20 to 25% डेब्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट होते. हे झाले 2 प्रकार. तिसरा प्रकार येतो तो म्हणजे बॅलन्सड फंड. बॅलन्सड फंड म्हणजे काय? ह्यामध्ये पण इक्विटी आणि डेब्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट होत जाते, बट ह्यात 60-40 असा पर्सेंटेज मध्ये अलोकेशन होतं. फॉर एक्झाम्पल, एका फंड मध्ये 60% इन्व्हेस्टमेंट जर डेब्ट इन्स्ट्रुमेंट मध्ये होत असेल तर 40% रिमेनिंग तो इक्विटी मध्ये करतो. दुसरा त्यामध्ये इक्विटी मध्ये जर 60% होत असेल तर डेब्ट मध्ये 40%. अशा 2 पद्धतीने त्यात इन्व्हेस्टमेंट होतात. 60-40% असा तो कॉम्बिनेशन राहतो. हे झाले 3 प्रकार. चौथा प्रकार येतो तो डायनामिक अलोकेशन फंड, ज्यामध्ये मार्केट ट्रेंड आणि इंटरेस्ट रेटच्या बेसिसवरती इन्व्हेस्टमेंट होते. फॉर एक्झाम्पल, जर फंड मॅनेजरला वाटलं की येणाऱ्या काळात मार्केट मध्ये चांगले रिटर्न भेटू शकतात, अशा वेळी तो डेब्ट मधून इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. जर त्याला वाटलं त्याच्या स्ट्रॅटेजी त्याला वाटलं की इंटरेस्ट रेट वाढण्याचे चान्सेस आहेत, इन्क्रीज होण्याचे चान्सेस आहेत, त्यावेळी तो इक्विटी मधून डेब्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. हे झाले 4 प्रकार. 5वा प्रकार येतो तो मल्टी ॲसेट अलोकेशन फंड. आता इक्विटी मध्ये मल्टी कॅप फंड येतो. आता इथं येतो तो मल्टी ॲसेट अलोकेशन मध्ये. ह्यामध्ये कन्फ्युज नका हो, मल्टी ॲसेट अलोकेशन म्हणतात त्याला. ह्यामध्ये 3 बेसिस वरती इन्व्हेस्टमेंट होत राहते. एक इक्विटी, दुसरा डेब्ट, तिसरा येतो तो रिअल इस्टेट, अदरवाइज तो कमोडिटी मध्ये. कमोडिटी म्हणजे काय? ज्यामध्ये गोल्ड आणि सिल्वर मध्ये इन्व्हेस्टमेंट होते. ओके, हे झालं मल्टी ॲसेट अलोकेशन मध्ये, ज्यामध्ये इक्विटी मध्ये पण इन्व्हेस्टमेंट होत राहतात, त्यानंतर डेब्ट मध्ये पण, आणि त्यानंतर कमोडिटी मध्ये ज्यात गोल्ड आणि सिल्वर मध्ये पण इन्व्हेस्टमेंट होतं. हे झाले 5 प्रकार. त्यामध्ये 6वा प्रकार येतो तो म्हणजे इक्विटी बेस्ड. आता इक्विटी बेस्ड म्हणजे काय? ह्यामध्ये 2 प्रकार वेगवेगळे येतात. एक पहिला येतो तो आर्बिट्राज फंड. आर्बिट्राज फंड म्हणजे काय? आता इथं फंड मॅनेजर काय करतो? प्राइस डिफरन्स वरती बाय सेल करत असतो. फॉर एक्झाम्पल, आता एनएससी आणि बीएससी हे 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. ओके, आता एखाद्या शेअरची किंमत, एखाद्या स्टॉक शेअरची किंमत जर एनएससी मध्ये कमी आणि बीएससी मध्ये जास्त आहे, तर अशा वेळी तो काय करतो? एनएससी मध्ये बाय करतो. एनएससी मध्ये तो स्टॉक बाय करतो कमी किमतीत आणि बीएससी मध्ये तो जास्त किमतीत सेल करतो. ह्याच प्राइस डिफरन्स तो ह्यामध्ये त्याचा बेनिफिट घेत असतो. हा म्हणजे फक्त एनएससी आणि बीएससी ह्याच बेसिस वरती नाही, तर तो स्पॉट मार्केट म्हणजे करंट मार्केटच्या प्राइस वरती बाय करतो. जर फ्युचर प्राइस मध्ये त्याच्यामध्ये डिफरन्स असेल तर त्याच्यामधनं पण तो बाय सेल करत असतो. हे झालं आर्बिट्राज फंड. दुसरा त्यात येतो इक्विटी सेव्हिंग फंड. इक्विटी सेव्हिंग फंड मध्ये कशामध्ये इन्व्हेस्टमेंट होते? इक्विटी, त्यानंतर डेब्ट, त्यानंतर आर्बिट्राज फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट होत राहते. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम येतो तो टॅक्स सेव्हिंग फंड, तो येतो तो इक्विटी मध्ये येतो. हा इक्विटी सेव्हिंग फंड, ह्यामध्ये पण कन्फ्युजन नका हो. आता ह्याच्यामध्ये जर टॅक्सेशनचं बघायला गेलं तर इक्विटी ओरिएंटेड फंड, ज्यामध्ये 65% पेक्षा पण जास्त इन्व्हेस्टमेंट इक्विटी मध्ये होते, अशाला इक्विटी ओरिएंटेड फंड म्हणतात. तिथं लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे 12.5% लागतो आणि शॉर्ट टर्म गेन टॅक्स तो 20% लागतो. बट इथं एक हे असतं की इथं तुम्हाला टॅक्सेशन एक्झम्पशनचा बेनिफिट भेटतो, ज्यामध्ये 1,25,000 तुम्हाला टॅक्स एक्झम्पशन भेटतो, जे इक्विटी ओरिएंटेड मध्ये. डेब्ट ओरिएंटेड म्हणजे ज्यामध्ये 65% पेक्षा पण जास्त डेब्ट इन्स्ट्रुमेंट मध्ये, डेब्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट होते ना, त्यामध्ये नॉर्मल टॅक्सेशन लागतो. इथं काय एक्झम्पशनचा बेनिफिट वगैरे भेटत नाही तुम्हाला, त्याचा बेनिफिट पण भेटत नाही. ओके, तर हे झाले हायब्रिड फंडचे 6 प्रकार. आता आपण ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये जर बघायला गेलं तर आपण म्युच्युअल फंडचा पहिला पार्ट कव्हर केला, त्यानंतर दुसरा इक्विटी म्युच्युअल फंडचा प्रकार कोणते ते पाहण्या अगोदर आपण लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप कशाला म्हणतात हे समजून घेतलं, कारण त्यात इक्विटीमध्ये तेच तुम्हाला नावं ऐकायला भेटत होते. ते म्हणजे तुम्हाला एकदम डीपली समजून गेलं त्या. ओके,
त्यानंतर दुसरा आपण हायब्रिड फंड, म्हणजे हायब्रिड फंडचा आता झाला. डेब्ट फंड म्हणजे काय, त्याचे कोणकोणते टाइप्स आहेत, 16 टाइप्स कोणकोणते आहेत हे पण आपण इन डिटेल मध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. आता हायब्रिड फंड ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलं. येणाऱ्या व्हिडिओमध्ये इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड मध्ये कोणकोणत्या पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, ते कोणकोणते वे आहेत, इन प्रॅक्टिकल मध्ये ते पाहणार आहोत. ओके, तर असा जर हे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.